आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पिठलं, भाकरी आणि मिरचीचा ठेचा। काय मग लागले की नाही भूक? अगदी गावरान पद्धतीत आपल्या महाराष्ट्रातील ऑथेंटिक डिश पिठलं, भाकरी आणि मिरचीचा ठेचा। आणि तसंही थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पिठलं, भाकरी आणि मिरचीचा ठेचा खाण्याची मजाच और आहे। तर मग चला गरमागरम करूया आणि गरमागरम खाऊया। आता आपल्याला करायचं आहे मिरचीचा ठेचा, पिठलं आणि भाकरी। तर मी तुम्हाला आधी मिरचीचा ठेचा आणि पिठल्याचं साहित्य दाखवते। तर आपण ना ठेच्यासाठी घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत, एक 7-8 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर अशा, आणि मीठ घेतलेलं आहे, इतकंच। आणि आता आपण पिठल्यासाठी काय काय घेतलेलं आहे बघा। कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आणि इथे काय केलेलं माहिती आहे, मिरची आणि लसूण बारीक असं टेचून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेलं आहे पाणी, त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मीठ, तेल, हिंग, आणि त्यामध्ये आपल्याला लागणार आहे राई, जिरं आणि हळद, इतकंच। तर चला आता लागूया कृतीला। आपण ना पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू केलेली आहे, आणि एक छोटा चमचानं आपण तेल घातलेलं आहे। सगळ्यात आधी आपण करणार आहोत मिरचीचा ठेचा। तर आता आपण काय करूया, शेंगदाणे घालूया, आणि शेंगदाणे आपल्याला थोडे भाजायचे आहेत। आपण आज पिठलं, भाकरी आणि ठेचा करणार आहोत। तर पिठलं आणि ठेच्याची जर रेसिपी आपण दाखवणार आहोत, पण भाकरीची रेसिपी आपण आधी पण या चॅनलवर दाखवलेली आहे, तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला देतो। आपण झुणका भाकरीची जी रेसिपी टाकली होती ना, त्याची लिंक आम्ही तुम्हाला देतो, त्याच्यामध्ये भाकरीची रेसिपी आहे। आता हे छान भाजून घ्यायचे आहेत। बघा छान भाजले गेलेले आहेत। आता आपण घालूया त्यात मिरच्या, त्यासोबत घालूया लसूण। आता हे छान परतवून घ्यायचं आहे। पिठलं, भाकरी आणि मिरचीचा ठेचा आपल्या महाराष्ट्रातील एक ऑथेंटिक डिश आहे, ज्याची चव प्रत्येकाच्या जिभेवर असते आणि प्रत्येकाला आवडणारी ही डिश आहे। छान असं परतवून घेतोय। तुम्हाला ह्याचं आम्ही सगळं प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ। एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे सतत परतवून घ्यायचं आहे। मिरच्या पण ना आपल्या चांगल्या अशा भाजल्या गेलेल्या पाहिजे। मंडळी हे बघा, हे छान आपलं भाजून झालेलं आहे। आता आपण केलेली आहे गॅस बंद। आता आपण काय करणार आहोत, आपण मिक्सरला हे जाडसर असं वाटून घेणार आहोत। आता काही जण पाट्यावर वाटतात, काही जण असंच बारीक पण करतात ग्लासाने जोर लावून। तर आम्ही मिक्सरला बारीक करणार आहोत, पण जाडसर बारीक करणार आहोत, म्हणजे तो ठेचा वाटते। आणि पहिला काय करणार आहोत, आपण हे थोडं थंड करून घेणार आहोत। आपण ना हे गरम गरम वाटणार नाही, तर जरा थंड होऊ दे। मग आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊ, यात मीठ घालू आणि जाडसर वाटून घेऊ। मंडळी मगाशी जे ठेच्यासाठी आपण भाजलेलं होतं ना, ते साहित्य आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये। आता ना आपण ते ह्यामध्ये घालूया मीठ, हे थंड करून घेतलं आहे आपण। आता हे ना आपण जाडसर अशी भरडसारखं आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला। तर आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरला। तुम्ही पाहू शकता
असं जाडसर आपण हे वाटून घेतलेलं आहे। आपला ना ठेचा रेडी आहे। आता काय करायचं आपल्याला पिठलं। आता आपल्याला करायचं आहे पिठलं। तर पिठल्यासाठी ना आपण एक छोटी वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण घालूया लसूण आणि मिरची। आपण हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 5-6 मिरच्या असे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आणि आता त्यामध्ये आपण घालूया हळद। आता हे मिक्स करूया आणि यामध्ये ना थोडं पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करूया। व्यवस्थित बॅटर तयार करा, ह्याच्यामध्ये ना गुठळ्या राहायला नको। तुम्ही पाहू शकता असं छान आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता ना आपण इथे लगडी ठेवलेली आहे पिठलं करायला। तर आपली लगडी जरा गरम होऊ दे। आता आपण त्यात घालूया तेल। आता आपण त्यात घालूया जिरं, एक छोटा चमचा राई, थोडासा हिंग, एक छोटा चमचा हिंग घालणार आहोत। आणि त्यासोबत जाईल त्यात कढीपत्ता। बघा कढीपत्ता छान तडतडलाय। आता आपण त्यात घालूया एक कांदा। आम्ही 1 वाटी बेसन घेतलं होतं, त्याच्यासाठी एकच कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा। जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही प्रमाण तसं वाढवा। आता आपल्याला कांदा ना शिजवून घ्यायचा आहे। तर आपण ना गॅस स्लो करूया, झाकण देऊया आणि कांदा जरा आपला शिजवून घेऊया। एक 5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते पुन्हा। बघा आपला कांदा पण शिजलेला आहे। आता आपण घालूया त्यात चण्याचं पीठ। सावकाशपणे घाला आणि आता ना आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। आणि आता यात जाईल चवीपुरतं मीठ। हे पुन्हा मिक्स करा। एक 2-3 मिनिटं आपल्याला हे सतत असं मिक्स करतच राहायचं आहे। आपल्याला ना हे सतत एक 5-6 मिनिटं सतत असं ढवळत राहायचं आहे। त्याला ना आपोआप असा घट्टपणा येईल। जसं हे शिजत जाईल ना तसं त्याला घट्टपणा आपोआप येणार। आपण ना आता थोडं पाणी ऍड करूया, कारण ना तुम्ही पाहू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे। आणि हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। ह्याची खरी मजा थंडीमध्ये येते खायची। तुम्ही पाहू शकता आपलं पिठलं तयार झालेलं आहे। काही वेळ लागत नाही, अगदी 7-8 मिनिटात होऊन जातं। आता आपण त्यात घालूया वरतून भरपूर अशी कोथिंबीर। बघा कलर पण सुंदर आलेला आहे। पिठलं, भाकरी आणि मिरचीचा ठेचा थंडीमध्ये खाण्याची मजाच वेगळी असते। हे ना आता झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते। मंडळी आपलं पिठलं, भाकरी आणि मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। भाकरींची रेसिपी आपण याआधी पण या चॅनलवर दाखवलेली आहे, त्यामुळे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच। बघा गरमागरम पिठलं, मिरचीचा ठेचा, त्यासोबत गरमागरम भाकरी आणि बॅलन्स राहिला तूप आणि दही। बस आणखीन काय हवं? मग नक्की घरी ट्राय करा आणि या सगळे जेवायला।
आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.